महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली। सदर निवड संस्थेचे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ वैद्य औरंगाबाद संभाजीनगर यांनी केली असून कोर कमिटी आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव निकोशे सर यांनी विचार विनिमय करून माझ्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे। या संघटनेचं कार्य आणि ही संघटना महाराष्ट्रातल्या सर्व पोलिसांसाठी, पोलिसांच्या पाल्यांसाठी, पोलिसांच्या परिवारासाठी कार्यरत आहे। तद्वतच जे जे सामाजिक कार्य आहे, जे विधायक कार्य आहे, ते कार्य करण्यासाठी सुद्धा ही संघटना तत्पर असते। मी या संघटनेमध्ये 15 वर्षापासून जुळलेली आहे। महाराष्ट्राचं पद माझ्याकडे होतं, परंतु वेळेअभावी किंवा काही घरगुती समस्या कारणामुळे मी फार काही कार्य करू शकले नाही, काम करू शकले नाही। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। परंतु मागील 2-4 दिवसापूर्वी रविभाऊ वैद्य यांची माझी बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती त्यांनी मला म्हटलं की तुमच्याकडे कुशल संघटन आहे, तुम्ही साहित्यिक आहात, समाजामधले म्हणजे जे काही विविध कार्य आणि विविध संघटनेमध्ये तुम्ही काम केल्यामुळे तुमच्या जवळ फार प्रचंड असा अनुभव आहे आणि तुमच्यासारखे असे काम करणारे प्रामाणिक नीतिवान व्यक्ती जर घरात बसले तर समाजाचं काय होईल। म्हणजे काम करणारी व्यक्ती आहे, जी लोकांना न्याय देणारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने घरात बसणं हे फार काही चांगलं नाही। आणि म्हणून अनेक विचार विनिमय करून आणि दूरदृष्टी ठेवून मी त्यांना या पदासाठी होकार दर्शविला। कोर कमिटीने आणि प्रदेशाच्या अध्यक्षाने मला हे पद दिलं, माझ्यावर ही जबाबदारी सोपवली। या जबाबदारीला मी निश्चितच पेलवेल आणि या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेल। विदर्भाचे अध्यक्ष अश्विन भाऊ पितांबरे राहणार अकोला यांच्याशी सुद्धा माझी आज चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती आपण प्रचंड प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे, संघटन हे वाढलं पाहिजे, यासाठी आज विचार विनिमय करण्यात आला। पद मला दिलं, नियुक्तीपत्र सादर झालं आणि अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमामधून कळलं की माझी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड झाली। त्यामुळे अनेक जिल्ह्यामधून, तालुक्यामधून आणि माझ्याशी जे काही संपर्कात आहेत, माझे साहित्यिक कार्यकर्ते आहेत, सहकारी बंधू आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, व्यापारी आहेत, पत्रकार बंधू आहेत, पोलीस बांधव आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, अनेक संघटनेमध्ये आहेत, त्या कार्यरत पक्षाचे काम करणाऱ्या महिला आहेत, त्या सगळ्यांचा प्रचंड असा अभिनंदनाचा वर्षाव माझ्यावर झाला। खरंच मी खूप भाग्यशाली आहे की मी इतक्या सगळ्या लोकांमध्ये, इतक्या सगळ्या गोतावळ्यामध्ये आहे, त्याचा मला सार्थ असा अभिमान आहे। घरी येऊन वैयक्तिकरित्या सुद्धा मला शुभेच्छा देत आहेत, माझ्या मैत्रिणी सुद्धा घरी येतात। त्यातीलच एक माझी मैत्रीण मोठ्या बहीणसारखी आहे आणि महिला काँग्रेसच्या त्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे
शेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्षपद यापूर्वी होते. त्यांचं कार्य हे खूप वर्षापासून काँग्रेसमध्ये त्या करत आहे. चांगलं काम आहे आणि माझ्यावर त्यांचा प्रचंड असा विश्वास आणि जिव्हाळा आहे. माझ्या कार्याबद्दल त्यांना खूप स्वाभिमान आहे. अशा आमच्या भगिनी सौभाग्यवती मीराताई रामरतन माळी राहणार शेगाव ह्या आज माझ्या निवासस्थानी आल्या. आजच त्या सन्माननीय मुकुलजी वासनिक साहेबांच्या वाढदिवसाला दिल्लीला गेलेल्या होत्या. आज त्या सकाळी घरी पोहोचल्या आणि मला भेटायला आल्या. त्यांनी मला घरी येऊन शुभेच्छा दिल्या. सुंदर अशी साडी आणि चोळी देऊन, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माझं त्यांनी स्वागत केलं. आणि खरंच ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. कार्यकर्ते येतात. सत्कार करणे, सन्मान करणे म्हणजे काय, तर जो काम करणारा माणूस असतो, व्यक्ती असतो, त्याला ऊर्जा मिळते आणि प्रेरणा मिळते आणि पुन्हा त्याला पुढे पुढे चालण्याची ताकद मिळत असते. अशा आमच्या भगिनी त्यांनी आज माझ्याशी 1 ते 1.5 तास चर्चा केल्या आणि अनेक विषयावर, विविध विषयावर आम्ही चर्चा करून या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करू. त्यांनी माझ्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या. आणि अशा सर्व ज्येष्ठ लोकांचा, ज्येष्ठ स्त्रियांचा, मला मानणाऱ्या स्त्रियांचा, माझ्या भावांचा, बहिणींचा आणि मी ज्या लोकांवर माझी माया आहे त्या सर्वांनी मला असं प्रेरित केलं. त्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी आभारी आहे. आज मीराताई यांनी निवासस्थानी येऊन माझं स्वागत केलं, माझा सन्मान केला. निश्चितच मला रविभाऊंनी दिलेल्या पदाला मी न्याय देईलच असा मला विश्वास आहे. आणि ताई, तुमचे खूप खूप आभार. असंच जीवनाच्या अंतापर्यंत, जीवनाचा म्हणजे जो श्वास आहे तो श्वास संपेपर्यंत असंच प्रेम असू द्या, माया असू द्या. आणि मोठ्या बहिणीचं या ठिकाणी जे काही कर्तृत्व असते ते माझ्या पाठीशी असू द्या, हीच या ठिकाणी विनंती करते. नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. जय भारत.